23 जुलैला देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होत आहे। त्यामध्ये सामान्य माणसासाठी अतिशय मोठ्या 7 घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन करू शकतात। अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष योजनांची घोषणा होऊ शकते। तसेच शेतकऱ्यांना जो मिळणारा पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो 6000 वाढून 8000 होण्याची शक्यता आहे। सूत्रांची माहिती, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील खूप मोठी आनंदाची बातमी याच्यामध्ये आहे। यासोबतच पेट्रोल, डिझेल, गॅस सारख्या वस्तू, दैनंदिन वस्तू याबाबत देखील मोठी घोषणा होऊ शकते। त्यामुळे पूर्ण देशभरात आनंद होऊ शकतो। इन्कम टॅक्सच्या संदर्भात देखील घोषणा यामध्ये होण्याची शक्यता असून सरकारी कर्मचाऱ्यांना 50% सरसकट पेन्शन देण्याचा विचार यामध्ये आहे। रेल्वे प्रवास भाड्यामध्ये प्रचंड मोठी सूट देखील देण्याची घोषणा यामध्ये होऊ शकते। इलेक्ट्रिक गाड्या देखील स्वस्त करण्यामागची घोषणा यामध्ये होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महिला, त्याचबरोबर शेतकरी आणि जो जनसामान्य आहे, मिडल क्लास आहे, तर याला खुश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधून होणार आहे। आज व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे यावर चर्चा करणार आहोत। रॉयटर्स या संस्थेच्या रिपोर्टनुसार कोणत्या अशा त्या 7 मोठ्या घोषणा आहेत, 7 निर्णय आहेत जे अर्थसंकल्पात सादर होऊ शकतात, ज्यामुळे सामान्य माणूस, शेतकरी, महिलांसाठी मोठ्या योजना देखील यामध्ये येऊ शकतात, अशी डिटेल माहिती। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मोदी सरकारचा 3रा कार्यकाल, ज्यामधील पहिलं बजेट, याचा मुख्य उद्देश आहे मिडल क्लास म्हणजे सामान्य माणसाला खुश करणं, अशा योजना आणणं की जेणेकरून जनसामान्याचं जीवन सोपं होऊ शकेल। खूप मोठी भेट सरकारच्या माध्यमातून यामधून देण्यात येऊ शकते। वित्तमंत्री निर्मला सीतारामन सामान्य माणसाला खुश करण्यासाठी मोठे त्या ठिकाणी 7 जे घोषणा त्या ठिकाणी करू शकतात। मीडिया रिपोर्टच्या नुसार वित्त मंत्रालय येणाऱ्या बजेटमध्ये मिडल क्लास म्हणजे सामान्य माणसाला टॅक्समधून सूट देणार आहे। याकरता खूप गंभीरतेने विचार देखील सुरू आहे। त्यातच महिला, शेतकरी यांच्यासाठी योजना देखील आणण्याची शक्यता आहे। पण तत्पूर्वी सगळ्यात मोठा जी घोषणा याच्यामध्ये केलेली आहेत की देशातील करोडो जे टॅक्स पेयर्स लोक आहेत, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरत आहे, त्यांच्याकरता एक समाचार एजन्सी रॉयटरच्या कडून एक रिपोर्ट त्या ठिकाणी जारी केली। त्यानुसार येणाऱ्या 23 तारखेच्या बजेटमध्ये पहिली जी मोठी घोषणा होऊ शकते ती म्हणजे इन्कम टॅक्सच्या संदर्भात। इन्कम टॅक्समध्ये मोठी सूट मिळू शकते। नोकरदार वर्गामध्ये आनंद। भारताचा आर्थिक विकास जोरात होत आहे। भारताचा जीडीपी 8.2% वाढत आहे, जो जगात दुसऱ्या कुठल्याच देशाचा नाहीये। पण प्रॉब्लेम होतोय खर्चाच्या संदर्भात। लोकांचं खर्च करण्याचं प्रमाण किंवा वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण मात्र 4% वाढत आहे। तर याकरता सरकार खूप प्रयत्न करणार आहे। लोकांनी सामान, वस्तू खरेदी कराव्या, सेवा खरेदी कराव्या, यासाठी बजेटमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी येऊ शकते। आणि पूर्ण या बजेटचा सगळा फोकस हा सर्वसामान्य माणसावर असणार आहे। सर्वसामान्य माणसाची बचत कशी वाढेल, सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या वस्तू, गॅस, पेट्रोल, डिझेल यासारख्या वस्तू कशा कमी करता येतील, त्यांच्या जीवनाचा स्तर कसा सुधारेल, यावर त्या ठिकाणी खूप प्रयत्न होताना आता दिसणार आहे। महिला आणि शेतकऱ्यांसाठी देखील खूप मोठी आनंदाची बातमी आहे। पेट्रोल, डिझेलसाठी देखील आनंदाची बातमी आहे। पण त्याच आधी जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, म्हणजे जे सरकारी केंद्र सरकार नोकरी आहे किंवा जे सरकारी नोकरीमध्ये आहेत, तर त्यांना कदाचित नॅशनल पेन्शन सिस्टीम यानुसार 50% त्यांची जी रिटायर होताना 50 जी काय शेवटचा पगार असेल तर त्या पगाराच्या 50% पेन्शन मिळू शकतं। समाचारपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सरकार पेन्शनच्या नियमामध्ये बदल करू शकतं। पूर्वीची जी काय पेन्शन सिस्टीम होती, ज्यामध्ये कर्मचारी रिटायर होताना त्यावेळेसचं जे पगार असायचं त्याच्या 50% त्याला पेन्शन आयुष्यभर मिळायचं, पण ते आता बंद करण्यात आलं होतं। पण आता नॅशनल पेन्शन स्कीमच्या अंतर्गत अशी एक स्कीम लॉन्च केली गेलेली आहेच। पण त्या स्कीममध्ये 10% एक त्या ठिकाणी पगारामधून कट होतात आणि 14% सरकारमार्फत ॲड होतात। अशा पद्धतीनं पेन्शनचा सिस्टम आता चालू होता। पण आता त्यामध्ये बदल करण्याची शक्यता, त्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येणार आहे। त्यामुळे कदाचित जी मागणी केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून होत होती, तर त्यामध्ये देखील आता त्यांना यश कदाचित मिळू शकतं। घोषणा होण्याची दाट शक्यता असू शकते। आता महिलांसाठी खूप मोठी घोषणा याच्यामध्ये होऊ शकते, ती म्हणजे की एक्सपर्टच्या नुसार जे पूर्ण बजेट आता त्या ठिकाणी जाहीर होईल
23 जुलैला, तर त्यामध्ये महिलांसाठी एक खास बचतची स्कीम याच्यामध्ये लॉन्च होणार आहे. सरकार जी लखपती दीदी योजना जी त्या ठिकाणी आहे, जी राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये कार्यान्वित आहे, लखपती दीदी योजना याचा विस्तार पूर्ण देशभर करू शकते. त्याचबरोबर सरकारी हॉस्पिटलमध्ये महिलांना जे काही इलाज आहे तर त्याचं देखील एक विशेष स्कीम त्याच्याबाबत आणणार आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये ज्या 9 ते 14 वर्षाच्या ज्या काही मुली आहेत तर त्यांना एक सर्वायकल कॅन्सर जो आहे तर त्याच्या संदर्भात एक मोफत लस देण्याची देखील यामध्ये एक त्या ठिकाणी योजना आणू शकतं. महिलांसाठी मोफत जे आरोग्याच्या सेवा आहेत तर त्याची कक्षा देखील वाढवण्याची घोषणा यामध्ये होऊ शकते. सरकारच्या आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी यामध्ये असू शकते. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जी आता राशी जी मिळत आहे, म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार आता जवळ वर्षाला 6,000 रुपये त्या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे दर 3 महिन्याला साधारणपणे म्हणजे 3 टप्प्यामध्ये ही त्या ठिकाणी मिळते. आता ती वाढून 8,000 रुपये केली जाणार आहे. आता जर असं जर झालं तर शेतकऱ्यांना आता वर्षामध्ये 3 हप्ते न मिळता 4 हप्ते मिळणार आहेत. 2-2 हजार रुपयाचे 4 हप्ते मिळून 8,000 रुपये आता त्या ठिकाणी होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कदाचित आनंदाची बातमी ही त्या ठिकाणी असू शकते. त्यानंतर जे काय केंद्र सरकारचं किंवा कोणतेही कर्मचारी जर असतील, पगारी कर्मचारी असतील, तर त्यांच्या वेजेसमध्ये, त्यांच्या वेतनामध्ये आता किमान वाढ करण्यात आली. 1 सप्टेंबर 2014मध्ये एक 6,500 रुपये हे कमीत कमी वेतन त्या ठिकाणी ठरवलं गेलं होतं. आता ते वाढून 15,000 रुपये त्या ठिकाणी करण्यामध्ये येऊ शकतं. याचबरोबर पुढची घोषणा यामध्ये अशी होऊ शकते की रेल्वेचे तिकीटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी सूट होती तर ती मार्च 2019मध्ये त्या ठिकाणी ती बंद करण्यात आली. तर ती सूट वरिष्ठ नागरिकांसाठी 50% आणि पुरुष ट्रान्सजेंडर वरिष्ठ नागरिकांसाठी 40%, तर अशा पद्धतीची सूट देण्याची घोषणा देखील होऊ शकते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घोषणा इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत सरकार करू शकतं. इलेक्ट्रिक वाहनांच्या त्या ठिकाणी काही बॅटरीज आहेत, ज्या बॅटरी त्याच्यात होतात तर त्याचं जे रॉ मटेरियल आहे तर त्या रॉ मटेरियलवर कस्टम जी काही ड्यूटी आहे म्हणजे कस्टम टॅक्स आहे तो घटवण्याचा त्या ठिकाणी एक निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या ह्या स्वस्त होऊ शकतात आणि ज्यामुळे त्यांचं जास्तीत जास्त वापर वाढेल, लोक खरेदी देखील करू शकतात. यासोबतच पेट्रोल, डिझेल, गॅसच्या संदर्भात देखील निर्णय होऊ शकतो. दर महिन्याच्या 1 तारखेला या त्या ठिकाणी गोष्टींचे रेट बदलत असतात. तर नक्कीच त्या ठिकाणी आपण आशा करूयात की या गोष्टींमध्ये देखील आपल्याला घट पाहायला मिळू शकते. GSTच्या कक्षेमध्ये जर ह्या गोष्टी गेल्या पेट्रोल आणि डिझेल तर तब्बल 15 ते 20 रुपयाने याचा रेट त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. तर साधारणपणे आपण अशी आशा करूयात की असे 7 मोठे जे घोषणा आहेत, 7 मोठे निर्णय आहेत तर ते त्या ठिकाणी या येणाऱ्या बजेटमध्ये होऊ शकतात. आपल्याला अशी माहिती त्या ठिकाणी मीडिया रिपोर्टकडून त्या ठिकाणी मिळाली होती, तर आपण ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुमचा काय विचार आहे, तुमच्या मते काय होऊ शकतं, काय व्हायला पाहिजे, तर ते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आपण लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.